हॅलो फ्रेंड्स, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या छोट्याशा अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. मला एक सांगा, तुमची जेवढी इन्कम आहे, खर्च त्याच्यापेक्षा जास्त आहेत का? याचं जर उत्तर तुमचं हो असेल, तर नेहमी तुम्हाला फायनान्शियल अडचणींना सामोरं जावं लागतं हे निश्चित आहे. बरं, ह्या गोष्टी फायनान्सच्या मुळात आहे, की आपलं जेवढी इन्कम असेल त्याच्यापेक्षा कमी खर्च असावे. मराठीत एक म्हण सुद्धा आहे, आपली चादर बघून पाय पसरावे. हे देशाच्या बाबतीत खरं आहे का? हो, निश्चित असं देशाच्या बाबतीतही खरं आहे. भारताचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे नंबर्स पब्लिश झालेत. हे नंबर्स आपल्याला एक सांगतात, की भारताचा जो डेफिसिट आहे, म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, हा 2023-24च्या कंपॅरिझनमध्ये साधारणतः 9.4% वाढलाय. 9.5% वाढलाय. म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जास्त खर्च आपण केलाय. इम्पोर्ट जर बघितला आपण आपण जे देशामधनं इम्पोर्ट करतो, बाहेरच्या देशामधनं आपण वस्तू आपल्याकडे आणतो, त्याच्यात 5% वाढ झाली आहे आणि आपल्या एक्सपोर्टमध्ये फक्त 2.5% वाढ झालेली आहे. हे नंबर्स आपल्याला हे दर्शवतात, की आपण वस्तू बाहेरच्या देशातून खूप आयात करतो. आयातीत आपल्याला माहिती आहे, की आपल्याकडं भारतात ऑइल नाहीये. आपण सोनं सुद्धा खूप मागवतो. सोन्याबद्दल भारतीयांचं प्रेम माहिती आहे. आपण ऑइल बाहेरच्या अरब देशांमधनं, खूप साऱ्या कंट्रीजमधनं आपण ऑइल विकत घेतो. हे आकडे काही शॉकिंग नंबर्स आपल्यापुढे ठेवतात. सोन्याची आयात आपल्या देशात 38% कमी झाली आहे. नॉर्मली ही आयात दरवर्षी वरती जाते. याचा ग्राफ वरती जातो. पहिल्यांदा हा ग्राफ खाली आलाय. 38% सोन्याची आयात कमी झाली आहे. कदाचित सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड्स ही जी आरबीआयची स्कीम आहे, याच्यामुळे हे झालंय का मला माहित नाही. कदाचित झालंही असेल. पण याच्यासोबत दुसरा शॉकिंग नंबर असा आहे, की चांदीची आयात, म्हणजे आपण चांदी जी विकत घेतली आहे, मागच्या वर्षी आणि या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये 450% या नंबरमध्ये वाढ झालेली आहे. 450%. तर ह्या गोष्टी आपल्याला काय सांगून जातात, की आपल्याकडे जर इन्कम कमी असेल, तर आपण आपला खर्च कमी ठेवायला पाहिजे. पण देशाच्या बाबतीत तसं करून चालतं का? मला नाही वाटत. कारण इम्पोर्ट एक्सपोर्टला तुम्ही किती इन्फ्लुअन्स करू शकता. हो, तुम्ही टॅरिफ लावू शकता, बॅरियर्स लावू शकता, पण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याला तर तुम्हाला इम्पोर्ट करावंच लागेल. सोना हा गरजेची वस्तू आहे का? हा प्रश्न तुमचा आहे. तुम्ही डिसाईड करायचा आहे. पण इकॉनॉमिक्सचे रूल, मनीचे रूल, फायनान्सचे रूल जसं आपल्याला लागू होतात, तसे प्रत्येक देशाला सुद्धा लागू होतात. आपला देश कॅश पॉझिटिव्ह आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याकडे सरप्लस आहे. तुम्ही ऐकत असाल रिझर्व्ह बँकेचं सरप्लस वाढलं, मग इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आपण निगेटिव्ह का? हा साधारणतः प्रश्न कुणालाही पडेल. पण याच्या मागचं लॉजिक असं आहे, की बाहेरच्या देशातल्या ज्या कंपनीज आहेत किंवा मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, ते भारतात येतात. ते आपल्याकडे काही विकत नाही, आपल्याकडनं काही विकत घेत नाही. तो पैसा आपल्याकडे घेऊन येतात. तो पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करतायत. आपल्याकडनं काही वस्तू किंवा सेवा घेत नाहीयेत. त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या बँकेच्या, म्हणजे रिझर्व्ह बँकेचे जे रिझर्व्हस आहेत ते वाढत चाललेत. मात्र या अकाउंटमध्ये जिथं आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो किंवा जे बिझनेस अकाउंटमध्ये आहे, आपला आजही 9.5%चा डेफिसिट आहे. आजचा व्हिडिओ इथं थांबतो आणि हा प्रश्न तुम्हाला सोडून जातो. तुम्ही जर डेफिसिटमध्ये असाल, किती महिने सर्व्हाइव्ह करू शकाल? प्रत्येकाचा आकडा वेगळा असू शकतो. 1 महिना, 2 महिने, 15 दिवस. देशाच्या बाबतीत काय? म्हणून फायनान्समध्ये असंही म्हटलं जातं, की कमीत कमी 6 महिन्याचा खर्च तुमच्याकडं बॅलन्समध्ये पाहिजे. आहे का तुमचा? नसेल तर क्रिएट करा. खर्च कमी करा, सेव्हिंग वाढवा. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा. नमस्कार.